कोण होणार सोलापूरचा महापौर? कोठे गट की देशमुख गटाच्या डॉक्टर किरण देशमुख यांची वर्णी? सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर पदावर नेमकी कुणाची वर्णी लागणार याबाबत गेल्या 2 दिवसांपासून शहराच्या राजकीय वर्तुळात तसेच सामान्य नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगू लागल्या आहेत. महापौर पद कोठे गटाकडे जाणार की आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गटाकडे डॉक्टर किरण देशमुख यांना संधी मिळणार याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. संपूर्ण सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक पार पडून अनेक दिवस उलटले असले तरी महापौर पदाबाबत कोणताही अधिकृत खुलासा झालेला नाहीये. विशेष म्हणजे आमदार विजयकुमार देशमुख यांनी आजपर्यंत महापौर पदाबाबत ना स्पष्ट भूमिका मांडली आहे ना कोणताही दावा जाहीर केलाय. मात्र त्यांच्या समर्थकांकडून डॉक्टर किरण देशमुख यांचं नाव आघाडीवर असल्याचं सांगण्यात येत असून महापौर पद डॉक्टर किरण देशमुख यांनाच मिळालं पाहिजे असा ठाम दावा केला जातोय. दुसरीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा शहरातील वाढता हस्तक्षेप आणि शहरातील सत्ताकारणात त्यांची सक्रिय भूमिका पाहता महापौर पद कोठे गटाकडे जाण्याची शक्यता वर्तवली जाते. शहर, उत्तर, मध्य आणि दक्षिण अशा तीनही मतदारसंघांमध्ये आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेली राजकीय अदलाबदल आणि घेतलेले निर्णय हे चर्चेचा विषय ठरत असून त्यांनी शहराच्या राजकारणात वेगळी छाप निर्माण केल्याचं बोललं जातंय. मात्र ही अदलाबदल कितपत योग्य आहे तसेच याचा थेट परिणाम महापौर पदाच्या निवडीनंतर होणार का याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळी मतं व्यक्त केली जाते आहेत. जातीचं समीकरण, गटबाजी, संख्याबळ आणि वरिष्ठ नेत्यांची भूमिका यांचा विचार करता महापौर पद कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत सोलापूरकरांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. सध्या तरी अधिकृत घोषणेअभावी चर्चांना उधाण आले असून अंतिम निर्णय कुणाच्या बाजूने लागतो याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय. महापौर पदाचा तिढा कधी सुटणार आणि सोलापूरला नवा महापौर कधी मिळणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.